हॅलो फ्रेंड्स, मी प्रियंका. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तेच दुसऱ्याच्या चॅलेंजचा आज 25वा दिवस. तर आज यांना सकाळी टिफिनला ज्या कालच्या पुरणपोळ्या उरल्या होत्या ना, त्यालाच तूप लावून दिलं. आणि मग एक खरबूज होता, तो म्हटलं असंच खराब होऊन जाईल घरी, म्हटलं ते पण घेऊन जा. मग ते छान कापून त्याला एका डब्यामध्ये भरून दिलं. त्यानंतर सकाळी अंघोळ वगैरे केली, फ्रेश झाली आणि मग म्हटलं पहिले चहा पिऊन घेऊया. मग चहा वगैरे घेतला. मुलाला म्हटलं तू पटकन ब्रश कर आणि आम्ही दोघांनी मस्त चहा पिऊन घेतला. आणि त्याला टिफिनला मखाणे दिले. मी त्याला ना शक्यतो मखाणेच देत असते, कारण की तो असं घरी खात नाही. म्हटलं टिफिनला घेऊन जाईल तर खाईल तरी. त्यानंतर सकाळचे सगळे कामं आवरून घेतले आणि मी जेवणामध्ये ना आज फक्त फोडणीचा भातच बनवणार होती. कारण की फोडणीचा भात मला आवडतो पण, आणि रात्रीचा पण बराच उरला होता. म्हटलं कशाला फेकून द्यायचं, त्यापेक्षा म्हटलं फोडणीचा भातच करूया. मग छान असं भरपूर सारी कोथिंबीर टाकून फोडणीचा भात केला आणि मी लगेचच जेवायला बसली. पण मी एक म्हटलं की कालच्या अजून 2 पुरणपोळ्या पण उरलेल्या आहेत, त्याला पण मस्त फ्राय करून घेते तूप वगैरे लावून. आणि बघा, हे जर असं खाल्लं ना तुम्ही, उरलेल्या पुरणपोळीला ना भरपूर सारं तूप लावायचं आणि व्यवस्थित असं छान खरपूस भाजायचं. ते इतकं छान लागतं ना, खूपच मस्त लागतं ते खायला. एकदा ट्राय करून बघा. आणि असं केलं तुम्ही ना, चहामध्ये सुद्धा खाऊ शकतात, तर खूपच टेस्टी लागते. आणि मला ना साध्या पुरणपोळीपेक्षा ही अशी पुरणपोळी खूप आवडते. आणि शाळेतून आल्यावर ना, हा बघा माझा मुलगा रडत होता, कारण की मी त्याला ओरडली होती आणि 2-3 फटके पण मारले होते. मला असं वाटतं ना, मुलांना थोडंसं ना धाकातच ठेवायला पाहिजे. जर आपण जास्त डोक्यावर बसवलं ना, तर ते जास्त डोक्यावर बसतात. म्हणून मग मला तर लगेच समजावलं पण. आणि संध्याकाळी नाही ना, चिकन खायचं होता. मग म्हटलं आणा चिकन. मेन म्हणजे माझ्या मुलाला चिकन खायचं होतं. मग म्हटलं चिकन पण घेऊन या, शुक्रवार पण होता. मग त्याने चिकन आणलं आणि हे बघा, मी असं छान सुक्कं चिकन बनवलंय. आणि तुम्हाला जर बघायचं असेल की माझी रेसिपी काय आहे, तर मी ते उद्या अपलोड करेल, ते तुम्ही बघू शकता. आणि खरंच सांगते, खूप छान लागतं हे चिकन. आणि एका साईडला माझ्या मुलाला पण मी वेगळं बनवलं, कारण की तो जास्त तिखट खात नाही आणि हे बोलायला लागले की थोडं मला स्पायसी हवे म्हणून. म्हणून त्याला वेगळं आणि ह्यांना वेगळं असं केलं. आणि छान चिकन वगैरे शिजलं आणि मी माझ्या नवऱ्याला म्हटलं खाऊन बघा कसं लागतंय. तर त्यांची रिॲक्शन इतकी वेगळी होती ना, कारण की त्यांना इतकी आवडली ना ही भाजी. कारण की दरवेळेस ते मला नावं ठेवत असतात. तर असा गेला माझा आजचा दिवस. तुमचा कसा गेला नक्की सांगा. भेटूया उद्या. बाय.